This video is educational purpose. We are solving the practice previous year PAT question paper to help student understand the concepts. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा पायाभूत चाचणीचा पेपर, जो की तुम्हाला 2026-27ला खूप उपयोगात पडणार आहे. याला आपण इंग्लिशमध्ये बेसलाईन टेस्ट तसेच मराठीमध्ये पायाभूत चाचणी असे म्हणत असतो. चला आता आपण समोर बघूया की कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या पेपरमध्ये विचारले जाणार आहे. तर बघा, हा फर्स्ट लुक होणार आहे आपल्या एक्झामचा. अशा प्रकारचा पेपरचा इंटरफेस तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर चला बघूया की कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारल्या जाणार आहेत. तर तुम्ही बघू शकता क्वेश्चन नंबर 2, 2 मिनिट्स ओरल वर्क. यामध्ये 5 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. यामध्ये बघा, हाऊ डू यू फील व्हेन आस्क एनी वन फ्रॉम ABC. ओके, यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्हाला कसं फील होणार आहे, तुमच्या मनामध्ये कसं वाटणार आहे जेव्हा तुम्ही खालील ॲक्टिव्हिटी करणार आहेत. बघा, क्वेश्चन नंबर Aमध्ये दिलेला आहे, यू शेअर युअर टिफिन विथ अदर. जर तुम्ही तुमचा डब्बा जो जेवणासाठी असतो तो जर एखाद्याला भूक लागली त्यांना दिला तर तुम्हाला कसं वाटणार आहे. तर तुम्ही आन्सर करायचं आहे आय फील हॅप्पी. ठीक आहे, तुम्हाला खूप आनंददायी वाटणार आहे कारण तुम्ही एखाद्याची मदत करणार आहेत. क्वेश्चन नंबर 2 बघा, यू ईट ऑल बाय युअर सेल्फ. ठीक आहे, आय फील लोनली. कारण काय आहे यामध्ये विचारलं आहे, यू ईट ऑल बाय युअर सेल्फ. तुम्ही स्वतः तुमचं जेवण करणार आहे, कोणालाही त्यामध्ये शेअर करणार आहेत, तर तेव्हा तुम्हाला कसं वाटणार आहे, आय फील लोनली. म्हणजे एकटेपणाची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होणार आहे. ओके, बघा बीमध्ये बघा, यू प्ले इन अ टीम. जेव्हा तुम्ही एखाद्या संघामध्ये खेळणार आहात तर तेव्हा तुम्हाला कसं वाटेल, आय फील हॅप्पी. तुम्हाला लिहायचं आहे आय फील हॅप्पी. जर तुमचे टीममेट तुमच्यासोबत आहेत तर तुम्हाला कसं वाटणार आहे, आय फील हॅप्पी. ओके, सेकंडमध्ये बघा, यू प्रॅक्टिस अलोन. जर तुम्ही तुमची प्रॅक्टिस एकट्यामध्ये केली, यू प्रॅक्टिस अलोन, तर तुम्हाला कसं वाटणार आहे, आय फील कॉन्फिडंट. जेव्हा तुम्ही एकटे खेळतात तुम्हाला कोणीही टोकणार नसतं तेव्हा तुम्हाला कॉन्फिडंट वाटतं, कारण तुम्हाला कोणीही कॉम्पिटिटर तेव्हा नसतो. ठीक आहे, तर इथं लिहायचं तुम्हाला आय फील कॉन्फिडंट. इफ तुम्हाला जर इथं विचारलं असतं यू प्रॅक्टिसेस विथ द टीम, तेव्हा तुम्हाला लिहायचं होतं आय फील अलोन, आय फील अनकम्फर्टेबल. कारण टीममेटसोबत जेव्हा असतात आणि तुम्ही चांगलं खेळत नसता तेव्हा तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटतं. ठीक आहे, सीमध्ये बघा, यू लर्न टू मेक समथिंग न्यू. ओके, यू लर्न टू मेक समथिंग न्यू, आय फील एक्सायटेड. जेव्हा तुम्ही नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं, आय फील एक्सायटेड. ओके, सेकंडमध्ये बघा, यू टीच इन अदर. जेव्हा तुम्ही एखाद्याला तुम्हाला जी माहिती असलेली गोष्ट शिकवता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं, आय फील प्राऊड. तेव्हा तुम्हाला खूप अभिमान वाटतो, कारण तुम्हाला असं वाटतं मला येतं, दुसऱ्या व्यक्तीला येत नाही आणि त्याला मी ते मला येतं ते शिकवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं, आय फील प्राऊड. ठीक आहे, आता आपण सेकंडमध्ये बघा, इथं तुम्हाला रायटिंग सेक्शन दिलेलं आहे. रायटिंग सेक्शनमध्ये काय करायचं बघा, रायटिंग सेक्शन दिलं असतं तुम्हाला 4 मार्कासाठी दिलं आहे रायटिंग सेक्शन. त्याला आपण लँग्वेज स्टडी असं पण म्हणू शकतो. एमध्ये बघा, क्लासिफाय द गिवन वर्ड्स इन द टेबल. 2 मार्कासाठी तुम्हाला ॲक्टिव्हिटी इथं दिलेली आहे, क्लासिफाय करायचे वर्ड. इथं बघा तुम्हाला काही शब्द दिले, जसं सिटी, सिटी म्हणजे शहर, बुक म्हणजे पुस्तक, रिव्हर, लंडन, सह्याद्री, अमूल. लंडन एक याचं नाव आहे, कंट्रीचं नाव आहे. सह्याद्री एक पर्वताचं नाव आहे. अमोल एका व्यक्तीचं नाव आहे. सिटी म्हणजे शहर, बुक म्हणजे पुस्तक. तर त्यामध्ये तुम्हाला डिवायडेड करायचं आहे की कॉमन नाऊन कोणतं आहे आणि प्रॉपर नाऊन कोणतं आहे. कॉमन नाऊनची कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे आणि प्रॉपर नाऊनची कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे. कॉमन नाऊन म्हणजे काय असतं, कॉमन नाऊन म्हणजे सामान्य नाम असतं. ज्यामध्ये एखादं सामान्य व्यक्तीचं नाम असतं त्याला कॉमन नाऊन म्हणतो आपण. प्रॉपर नाऊन म्हणजे ते जगामध्ये एकच असतं, त्याच्या व्यतिरिक्त कोणतंही नसतं. तसं बघा, कॉमन नाऊन म्हणजे रिव्हर. रिव्हर म्हणजे नदी, पण कोणती नदी असं सांगितलं नाही. रिव्हर जर म्हणलं तर कॉमन नाऊन, सर्वसामान्य नावामध्ये येईल, कारण नदी कोणतीही सांगितलं नाही. जर तुम्हाला म्हणलं असतं गोदावरी नदी, गंगा नदी, तर ते आलं असतं प्रॉपर नाऊनमध्ये. ठीक आहे, इथं तुम्हाला रिव्हर सांगितले. आता बघा, लंडन. लंडन हे प्रॉपर नाऊन आहे, कारण लंडनमध्ये तुम्हाला एकच आठवतं की हा एक ही सिटी आहे, देश आहे, कंट्री आहे. ठीक आहे, म्हणून लंडन. सिटी म्हणजे तुम्हाला कॉमन नाऊनमध्ये येईल, कारण प्रॉपर कोणती सिटी सांगितली नाही. सह्याद्री, सह्याद्री हा देशामध्ये एकच पर्वत आहे म्हणून तो प्रॉपर नाऊनमध्ये येणार आहे.
आता बघा बुक, आपण बुकचं कसं आहे, बुक म्हणजे पुस्तक, पण कोणतं पुस्तक? तुम्हाला असं म्हणलं असतं की उजळणीचं पुस्तक तर ते इथं आलं असतं प्रॉपर नाऊनमध्ये, पण तुम्हाला म्हणलं आहे फक्त बुक, तर बुक कशामध्ये येणार आहे? कॉमन नाऊनमध्ये येणार आहे. अमोल, अमोल म्हणलं की पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव येतं, म्हणून ते प्रॉपर नाऊन म्हणजे विशेष नाम यामध्ये येणार आहे. अशा प्रकारचा तुमचा क्वेश्चन नंबर 3 आहे. आता क्वेश्चन नंबर 3 मधला आपण बी बघणार आहोत. त्यामध्ये काय दिलं आहे तुम्हाला बीमध्ये बघा, कंप्लीट द टेबल युजिंग द गिवन सेंटेन्सेस. ओके, टेबल कंप्लीट करायचं आहे. द स्काय इज ब्ल्यू, आकाश हे निळं आहे. दे गो होम इन द इव्हिनिंग, शी गोज टू स्कूल एव्हरी डे, ते प्रत्येक दिवशी शाळेत जातात. सब्जेक्ट तुम्हाला लिहायचं आहे आणि प्रेडिक्टेड म्हणजे त्याला आपण म्हणतो कंपोनंट्स म्हणजे उरलेलं वाक्य ते तुम्हाला लिहायचं आहे. बघा, द स्काय इज ब्ल्यू त्यांनी लिहून दिलं आहे. द स्काय हा काय झाला? सब्जेक्ट झाला. आकाश हे झालं सब्जेक्ट, पण सेकंडमध्ये इज ब्ल्यू हे झालं त्याला कंपोनंट्स म्हणजे उरलेलं वाक्य, पूरक वाक्य आपण त्याला म्हणतो इज ब्ल्यू. ठीक आहे. सेकंड नंबरमध्ये बघा, दे गो होम इन द इव्हिनिंग, ते घरी गेले संध्याकाळच्या वेळी. दे म्हणजे ते झाले सब्जेक्ट, सब्जेक्ट तुम्हाला इथे लिहायचं आहे. गो होम इन द इव्हिनिंग, संध्याकाळच्या वेळेला घरी गेले, हे झालं पूरक वाक्य, कंपोनंट सेंटेन्स. ठीक आहे. थर्ड पहा, शी गोज टू स्कूल एव्हरी डे, ती दररोज नियमितप्रमाणे शाळेत जाते. यामध्ये बघा सब्जेक्ट कोणता आहे? शी, आणि कंपोनंट कोणतं आहे? पूरक वाक्य कोणतं आहे? गोज टू स्कूल एव्हरी डे. ठीक आहे. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे, याचं तुम्हाला प्रॉपर आन्सर करायचं आहे. चला बघूया आता क्वेश्चन नंबर 4कडे जाऊया. बघा, आता इथं क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला दिला आहे, डू ॲज डायरेक्ट, राईट द कंपोनंट वर्ड. क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला 6 मार्कासाठी प्रॉपर विचारलेला आहे. राईट द कंपोनंट वर्ड, कंपोनंट म्हणजे पूरक वाक्य आपण त्याला म्हणतो, पूर्ण वाक्य पूर्ण शब्द असं म्हणतात. बघा, सन अधिक ग्लासेस, त्याला पूर्ण सेंटेन्समध्ये काय लिहू शकतो? पूर्ण वाक्यामध्ये पूर्ण शब्दामध्ये सन ग्लासेस. नॉट स्टँड, सॉरी इज द प्रिंटिंग मिस्टेक, इथं आहे नाईट स्टँड असं म्हणू शकतो आपण. ॲट द प्रिफिक्स अँड सफिक्स, तुम्हाला मागच्या वेळेस पण मी सांगितलं होतं प्रिफिक्स काय असतं, सफिक्स काय असतं. प्रिफिक्स अँड सफिक्स म्हणजे काय आहे? प्रिफिक्स म्हणजे शब्दाचे जे अगोदर लागतात त्यांना प्रिफिक्स म्हणतात, आणि सफिक्समध्ये शब्दानंतर लागून ते पूर्ण शब्दाला तयार करतात त्याला सफिक्स असे म्हणतात. केअरलेस, केअर अधिक लेस म्हणजे केअरलेस. यूज प्लस फुल, यूजफुल. काइंड प्लस नेस, काइंडनेस म्हणजे दयाळू. केअरफुल, केअर अधिक फुल मीन्स केअरफुल. ठीक आहे. अशा प्रकारचे सेंटेन्स तुम्हाला तयार करता येतात इथे. ओके, हे झालं बघा तुम्हाला केअरफुल, केअरलेस. क्वेश्चन नंबर सी, मॅच द पेअर ऑफ कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम. तुम्हाला कॉलम ए दिला आहे, कॉलम बी दिला आहे. इथं तुम्हाला कॉलम ए आणि कॉलम बीला मॅच करायचं आहे. डज नॉटचं डझंट येतं, इज नॉटचं इजंट येतं, ओंटचं विल नॉट येतं, आय विलचं इट विल येतं. अशा प्रकारचे हे आन्सर मी तुम्हाला इथं करून दिलेलं आहे. इफ काही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. आता चला जाऊया क्वेश्चन नंबर 5कडे. बघा, इथं तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 दिला आहे. यामध्ये काय दिलं आहे? रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. खालील तुम्हाला पॅरेग्राफ वाचायचा आहे आणि खालील दिले प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे. बघा, मनू सॅट इन द कार फॉर बुक, हे काय आहे? ती बसलेली होती का कारमध्ये बुकसाठी? हे फॉल्स आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला फक्त हा मनूचा पॅरेग्राफ मनूपासून तर त्यानंतर बिफोर गेटिंगपर्यंत वाचायचा आहे प्रॉपर, त्यानंतर तुम्हाला इथं आन्सर करता येईल. वी आर गोईंग टू हंट, हे काय? ट्रू आहे. ते जाणार होते का हंटिंगला? शिकारसाठी ते जाणार होते का? तर यस, ते हंटिंगला शिकारसाठी जाणार होते. तुम्हाला पॅरेग्राफ एकदा वाचून घ्यायचा आहे. जसं की मनू अँड हिज टॉय आर बिग अँड रिअली थॉट हिम आउट ऑफ होम. देअर वेअर व्हॉज स्लीप होल इन द अर्थ 9 inches वाईड मोर दॅन मीटर्स. 9 inches, त्याचं होमचं डिस्क्रिप्शन काय आहे? 9 inches. हे तुम्हाला समोरच्या पॅरेग्राफमध्ये बघायला मिळणार आहे. ओके, चला जाऊया आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे की कशा प्रकारचा क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला विचारलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर बीमध्ये तुम्हाला दिलं आहे कंप्लीट द वेब अ संग होल. इथं तुम्हाला काय डिस्क्रिप्शन करायचं आहे समजलं का तुम्हाला? पँगोलिन्स होम व्हॉज, पँगोलिनचं घर कसं होतं. अ सन होल येथे लिहिलेलं आहे 9 inches ऑफ वाईड होम त्याचं होतं.
त्यानंतर मोर दॅन अ मीटर लॉंग, अशा प्रकारचं त्याचं घराचं डिस्क्रिप्शन इथं आपल्याला केलेलं बघायला मिळत आहे. क्वेश्चन नंबर सी बघा. फाइंड आउट द 2 ॲडवर्ब फ्रॉम द पॅसेजेस. जो तुम्हाला पॅसेज दिला आहे त्याचं वाचन करून तुम्हाला ॲडवर्ब सजेस्ट करायचं आहे की कोणतं ॲडवर्ब इथं कामाला येतं. ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर सीमध्ये स्टॅडिटी आणि कन्सिस्टन्सली हे तुम्हाला 2 ॲडवर्ब इथं बघायला मिळत आहे की हे तुम्हाला इथं प्रॉपर लिहायचं आहे. बघू शकता. चला क्वेश्चन नंबर डी मध्ये दिलं आहे विच इज युअर फेवरेट ॲनिमल अँड व्हाय. तुमचा आवडता प्राणी कोणता आणि तो तुम्हाला का आवडतो याचं तुम्हाला प्रॉपर आन्सर करायचं आहे. इफ तुम्ही प्रॉपर आन्सर केलं 2 पैकी 2 मार्क तुम्हाला भेटणार आहे. इथे लिहा माय फेवरेट ॲनिमल इज डॉग. इफ तुम्ही लिहू शकता माय फेवरेट ॲनिमल इज एलिफंट, माय फेवरेट ॲनिमल इज टायगर, माय फेवरेट ॲनिमल इज लॉयन. ठीक आहे, ॲट युअर एंड. बट इथं लिहायचं तुम्हाला व्हाय, तुम्हाला तो का आवडतो. आता मी इथं डॉग लिहिलं आहे. माय फेवरेट ॲनिमल इज डॉग. व्हाय का आवडतो, बिकॉज म्हणजे कारण. दिस इज द लॉयल इंटेलिजंट, तो खूप प्रामाणिक असतो. अँड द फ्रेंडली, तो खूप मित्रत्वानं दयाळू असतो. अ डॉग प्रोटेक्ट अवर होम अँड हेल्प पीपल, तो तुमच्या घराचं संरक्षण करतो आणि मानवाला कोणत्याही ॲक्टिव्हिटीमध्ये तो मदत करतो. म्हणून तो फेवरेट ॲनिमल असतो कोणाचा, ह्युमन बिईंगचा, म्हणजे मानवाचा फेवरेट ॲनिमल तो असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 6. ओके, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. खालील तुम्हाला पॅरेग्राफ जो कवितेचा दिला आहे तो वाचायचा आहे आणि खालील दिलेल्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. बघा 6 मार्कासाठी प्रश्न विचारलेला आहे. कंप्लीट द सेंटेन्सेस. चिल्ड्रन आर ब्लँक दिला आहे. गोईंग टू स्कूल, कुठं जात आहे, गोईंग टू स्कूल. बघा इथे दिलं आहे द स्काय गोज हीट हेल्ड रिस्पेक्ट्स फॉर द चिल्ड्रन्स आर गोईंग टू स्कूल. या पॅरेग्राफमध्ये तुमचं उत्तर दिलं आहे गोईंग टू स्कूल, हे तुम्हाला लिहायचं आहे. बघा सेकंडमध्ये दिलेलं आहे. पहिले तुम्हाला पॅरेग्राफ ब्लँक दिला आहे, मग दिलं आहे स्प्रेड्स ओव्हर द अर्थ मॉर्निंग लाईट. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. अशा प्रकारची कविता तुम्हाला वाचून त्याचं पूर्णपणे तुम्हाला आन्सर करायचं आहे. बघा आपण कवितेचं वाचन करूया. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. वन्स अगेन द स्काय गोज हिज हेड इन रिस्पेक्ट फॉर द चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल. द सन आफ्टर हिज मॉर्निंग डिप इन द रिवर depresses up his golden muslin turbans, wet smiles, and on his set the road. For children are going to school. Through the green top branches sing the songs blessings. Fragrant flower awake his sleep roads with their melodies. अशा प्रकारचं तुम्हाला कवितेचं वाचन करायचं आहे आणि जी ॲक्टिव्हिटी दिली आहे आन्सर प्रॉपर तुम्हाला हे लिहायचं आहे. चला आता जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7कडे की त्यामध्ये तुम्हाला प्रॉपरमध्ये काय विचारलं आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला आन्सर करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. चला आता जाऊया क्वेश्चन नंबर 7कडे. बी, राईट व्हॉट इज डू यू देम डज. इथं लिहायचं तुम्हाला द स्काय, द सन. ॲक्टिव्हिटीज काय केलेली आहे बघा. द स्काय गोज हिड इन द रिस्पेक्ट द सन आफ्टर धिस मॉर्निंग डीप इन देअर रिव्हर. अशा प्रकारचे तुम्हाला 2 सेंटेन्स लिहिल्यानंतर 2 पैकी 2 मार्क मिळणार आहे. लिस्ट ऑल द व्हर्ब इन द एक्स्ट्रॅक्ट अँड दे हॅव सफिक्स एस. स्प्रेड्स गोज, तुम्हाला सफिक्स जे एस लागले ते लिहायचं आहे, तुम्हाला कवितेमध्ये शोधून लिहायचं आहे ते. स्प्रेड्स, गोज, डीप्स, वेट्स, स्माइल्स, ब्रेल्स, अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. आता बघू शकता खूप महत्त्वाचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 7, जो की तुमचा रायटिंग स्किलवरती अवेलेबल असतो. यामध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला विचारल्या जात असतात. बघा रायटिंग स्किल्स 5 मार्कासाठी प्रश्न आहे. बघा या रायटिंग स्किल्समध्ये स्टोरी रायटिंग फर्स्ट ए आहे. तुम्हाला स्टोरी रायटिंग, तुम्हाला एक कथेचं लिखाण करायचं आहे. कंप्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स अँड राईट द मोरल ऑफ धिस स्टोरी. मोरल म्हणजे बोध. स्टोरी बघा द अंट अँड द ग्रॉस पेअर्स, मुंग्या आणि टोळी याविषयी तुम्हाला कथा लिहायची आहे.
अ लिटल अंट, लहान मुंग्या यांविषयी तुम्हाला कथा लिहायची आहे आणि खालील पॉईंट तुम्हाला लक्षात घेऊन कथा लिहायची आहे. बघा कथेमध्ये दिलं आहे लिव्ह टुगेदर, कलेक्ट द स्टोअर, डिडंट केअर, केम. अशा प्रकारचे हे पॉईंट दिले. याच्यानुसार तुम्हाला कथेचं लिखाण करायचं आहे. द मुंग्या, द अंट अँड ग्रॉसपेअर्स म्हणजे मुंग्या आणि टोळी याविषयी तुम्हाला कथा लिहायची आहे. बघा द अंट अँड ग्रॉसपेअर्स आणि मोरल लिहायचं म्हणजे बोध लिहायचं आहे काय भेटला. आता आपण स्टोरी रायटिंग करायला सुरुवात करूया. द अंट अँड ग्रॉसपेअर्स म्हणजे मुंग्या आणि टोळी याची तुम्हाला कथा लिहायची आहे. बघा अ लिटल अंट अँड ग्रॉसपेअर्स लिव्ह इन टुगेदर. मुंग्या आणि टोळी ही एका ठिकाणी राहत होती. अ फील्ड द अंट वर्क हार्ड अँड एव्हरी डे. ज्या मुंग्या होत्या त्या खूप एकदम हार्डवर्क करत होत्या. इट क्रिएटेड अँड स्टोअर फूड फॉर द विंटर. ते हिवाळ्यासाठी त्यांचं अन्न जमा करत होत्या. द ग्रॉसपेअर डिड नॉट केअर, ही स्पेंड हिज टाईम सिंगिंग अँड प्लेइंग. पण जी टोळी होती ती कोणत्याही प्रकारचं कार्य करत नव्हती. ते त्यांचे टाईम हा गाण्यामध्ये आणि खेळण्यामध्येच पूर्णपणे गमावून टाकत होते की जिथं मुंग्या त्यांचं जेवण जमा करण्यासाठी झटत होत्या. आफ्टर सम टाईम विंटर केअर द ग्रॉसपेअर्स हॅड नॉट फूड. आणि असा टाईम आला की जिथं विंटर आला तेव्हा टोळीजवळ कोणत्याही प्रकारचं अन्न शिल्लक राहिलेलं नव्हतं. ठीक आहे. हॅड नॉट फूड अँड बिकम द हंगरी. आणि त्यांना खूप भूक लागलेली होती. ही वेंट टू अंट आस्क फॉर हेल्प काइंड शेअर फूड. तेव्हा काय झालं, ही वेंट टू अंट, ते मुंग्यांकडे गेले. आस्क फॉर हेल्प की मला मदत करा. काइंड फॉर शेअरिंग द सम फूड्स, मला अन्नाची खूप गरज आहे, मला खूप भूक लागलेली आहे, मला थोड्या प्रकारचं अन्न द्या. अशी मदत मागण्यासाठी टोळी कोणाकडे गेली, मुंग्यांकडे गेली. मॉरल, आता मॉरलमध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे की टायटलला तुम्हाला 2 मार्क भेटतात, मॉरलला 1 मार्क भेटतो आणि ती स्टोरी रायटिंग आहे त्याला तुम्हाला 3 मार्क दिले जातात. अशा प्रकारचे 5 मार्क तुम्हाला टोटल भेटतात. ठीक आहे. तर मोरल काय स्टोरीचं, हार्ड वर्क्स ऑलवेज पेज. मेहनत ही तुम्हाला नेहमी कामात येत असते. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 8कडे जाऊया आता आपण. तर बघा क्वेश्चन नंबर 8मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, हे जे पूर्ण पेपर असतात हे 5-5 मार्काचे लास्टचे क्वेश्चन असतात. यामध्ये तुम्हाला दिलं डायलॉग रायटिंग. डायलॉग लिहायचा आहे तुम्हाला. मोहन लिव्ज इन द पुणे. ही इन्व्हाइट हिज कझन रोहन लिव्ह इन महाबळेश्वर. सो दे डिस्कस रोहन ट्रॅव्हल प्लॅन राईट देअर कन्व्हर्सेशन अबाउट पुणे दर्शन. ठीक आहे. मोहन लिव्ज इन पुणे. मोहन हा पुण्यामध्ये राहतो. तो इन्व्हाइट करतो त्याच्या मित्र रोहनला फॉर महाबळेश्वरच्या ट्रिपसाठी. तर त्यांचं डिस्कशन लिहायचं की कसा प्लॅन करायचा आहे तुम्हाला लिहायचं आहे. बघा जो बोलवतो ना एखाद्याला त्याचं फर्स्ट नाम लिहायचं आहे मोहन. जसं मोहनने बोलवलं रोहनला, हॅलो रोहन हाव आर यू. तो म्हणतो रोहन तू कसा आहे. रोहन म्हणतो मोहन आय एम फाईन हाव आर यू. तू कसा आहे. मोहन म्हणतो आय एम गुड. आय इन्व्हायटेड यू टू व्हिजिट पुणे. मी तुला आमंत्रित करतो रोहन की तू पुण्याला व्हिजिट कर. रोहन थँक्यू. आय वुड लव टू कम हाऊ आय रीच पुणे. मला खूप येण्याची इच्छा आहे, मला आवडेल, पण मग मी येऊ कसा पुण्याला. मोहन यू कॅन कम बाय बस ट्रेन फ्रॉम महाबळेश्वर. ठीक आहे. ट्रेननं बसनं येऊ शकतो तू. रोहन दॅट्स साऊंड्स एक्झिस्टिंग. आय विल कम. ठीक आहे मी येण्याचा प्रयत्न करतो. मोहन ग्रेट. आय विल बी वेटिंग फॉर यू. तू ये, मी तुझी नेहमी वाट पाहिलं. अशा प्रकारचं कन्व्हर्सेशन 5 मार्कासाठी तुम्हाला दिलेलं आहे. अशा प्रकारचं कन्व्हर्सेशन लिहिल्यानंतर 5 पैकी 5 मार्क तुम्हाला फिक्स मिळणार आहे. कोणत्याही प्रकारच्या प्रश्नाचे मार्क तुमचे डिडक्ट होणार नाही. त्यानंतर बघा ॲप्लिकेशन फ्रॉम लायब्ररी मेंबरशिप. नेम ऑफ द लायब्ररी स्कूल लायब्ररी. डेट आहे 4/7/2026. पर्सनल डिटेल तुम्हाला लिहायची आहे. फुल नेम जसं आपण लिहिलं गणेश एकता XYZ तुम्ही लिहू शकता तुमचं जे नाव असेल ते. क्लास अँड सेक्शन लिहायचं तुम्हाला, जसं की 9th A लिहिलं मी. यामध्ये तुम्हाला रोल नंबर तुमचा मेन्शन करायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला लिहायची आहे, जी असेल ती डेट ऑफ बर्थ लिहायची आहे. ॲड्रेस लिहायचा आहे. कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे. पॅरेंट्स अँड गार्डियन नेम लिहायचं आहे. ओके. आणि डिक्लेरेशनमध्ये बघा तुम्हाला काय लिहायचं आहे. आय ॲम गणेश, एक तर तुमचं जे नाव असेल ते. आय ॲम गणेश प्रॉमिसेस फॉलो द लायब्ररी रूल्स रिटर्न्स बुक्स ऑन द टाईम. मी गणेश, मी जे ते लायब्ररीचे रूल्स आहेत ते खूप फॉलो करतो आणि टायमावरती ते पुस्तक रिटर्न करण्याचा मी प्रयत्न करेल. आय अंडरस्टँड द फेल्युअर ऑफ फॉलो द रूल्स मे रिझल्ट सप्रेन्सी ऑफ लायब्ररी मेंबरशिप. इफ मी काहीतरी रूल्स ब्रेक केले त्यानंतर मला त्याचा तोटा होणार आहे.
स्टुडंट सिग्नेचर इथं तुम्हाला करायची आहे, जी तुमची सिग्नेचर असेल ती. ओके. 5 मार्कासाठी तुम्हाला हा प्रश्न विचारला, 6 मार्कासाठी प्रश्न विचारला जाणार होता. असं उतरल्यानंतर 6 पैकी 6 मार्क तुम्हाला मिळणार आहे. फक्त जी डिटेल्स दिली XYZ म्हणजे मी फ्री लँड ब्लँक देतो आहे, तिथं तुम्हाला तुमची डिटेल्स नाही होत. एखाद्याचं नाव ओम असेल तर ओम लिहायचं, संकेत असेल संकेत लिहायचं, गणेश असेल गणेश लिहायचं आहे. ओके. बर्थ डेट तुमची टाकायची आहे, तुमच्या मनानुसार तुम्हाला डिटेल फिल करायची आहे. चला आता आपण जाऊया क्वेश्चन नंबर 10कडे, आणि जो लास्ट क्वेश्चन होणार आहे यानंतर आपण व्हिडिओचा एंड करणार आहोत. चला जाऊया क्वेश्चन नंबर 10कडे. बघा क्वेश्चन नंबर 10मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, हाऊ would you design the control full and fun pamphlet of cake shop, the appearance customer including the name of cake shop, tasty cake, description, address, the bright picture of special efforts. ठीक आहे. तुम्हाला एक केकचं शॉप ओपन करायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला सम क्वेश्चन दिले आहे, पॉईंट दिले आहे, त्यानंतर तुम्ही कसं मॅनिप्युलेट करणार आहे त्यावर तुमच्यावर डिपेंड आहे. प्रोजेक्ट डिझाईन द कलरफुल अँड फ्लम प्रॉम्प्ट्स ऑफ केक शॉप. आन्सर येत आहे सेलिब्रेट एवढी मोमेंट विथ द स्वीट डिलायटेड. क्वेश्चन नंबर 2मध्ये बघा तुम्हाला काय विचारलं आहे, टेस्टी केक डिस्क्रिप्शन, यूज इव्हल्युशन लँग्वेजेस अँड टू डिस्क्राईब द केक हायलाइट्स, फ्लेवर्स, टेक्स्चर, युनिक. तुम्हाला हायलाईट करायचं आहे की तुमच्याकडे काय काय अवेलेबल आहे. वी सर्व सॉफ्ट फ्रेश अँड डिलिशियस केक्स इन द मेनी फेल्युअर लाईक चॉकलेट, ब्लॅक फॉरेस्ट, ब्लॅक स्केच, व्हॅनिला, अशा प्रकारचे मँगो वगैरे तुम्हाला केकचे लिहायचं आहे की कोणत्या प्रकारचे केक तुमच्याकडे अवेलेबल आहे. 3 बघा ॲड्रेस द साई कॉलनी नियर गणपती टेम्पल. तुम्हाला ॲड्रेस मॅनिप्युलेट करायचा आहे, तसं मी इथं लिहितो. दिस इज द परमनंट ॲड्रेस ऑफ माय शॉप. वी यूज द गुगल मॅप फॉर फाइंडिंग द शॉप. तुम्ही गुगल मॅपचा पण यूज करू शकता फॉर फाइंडिंग द शॉप. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4मध्ये बघा, ब्राईट पिक्चर्स include the highest quality bright picture cakes, bright and attractive pictures of chocolate cake, birthday cake, केक, पेस्ट्री, अशा प्रकारचे तुम्हाला केक इथं मिळणार आहे. लास्टमध्ये तुम्हाला स्पेशल ऑफर्स काय देणार आहे तुम्ही, स्पेशल ऑफ ॲनी गोईंग डील्स, डिस्काउंट, लॉयल्टी प्रोग्राम आणि एनकरेज. जे कस्टमर तुमच्यासाठी लॉयल आहे, त्याचा बर्थडे आहे, केक आहे, त्यासाठी तुम्ही काय करणार आहोत अशा प्रकारे लिहित आहे. 20% ऑफ बर्थडे केक ऑफ आहे, बाय 1 गेट पण आपण फ्री देणार आहोत. आणि जो खूप महत्त्वाचा आणि जो लास्टचा प्रश्न होतो प्रत्येक क्वेश्चनमध्ये की ट्रान्सलेशन ऑफ मदर टंग, तुमच्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असतं. क्वेश्चन नंबर 11 बघा, ट्रान्सलेट द फॉलोइंग डिटेल्स फ्रॉम युअर मदर टंग. व्हॉट इज युअर ड्रीम, त्याचा मराठी आन्सर आहे तुझे स्वप्न काय आहे. ऑफिस क्वेश्चन मार्क किती द्यायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. नो पेन नो गेन, कष्टाशिवाय फळ मिळत नाही. नो पेन, कष्टाशिवाय नो गेन, काहीही मिळत नाही. 3 बघा, सचिन तेंडुलकर आर क्रिकेटर. सचिन तेंडुलकर हे क्रिकेटपटू आहेत. ओके. लास्ट क्वेश्चन इज द सन रायसेस इन द ईस्ट. सूर्य पूर्व दिशेला उगवतो. अशा प्रकारचं हे मदर टंगमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. लिहिल्यानंतर 4 पैकी 4 मार्क तुम्हाला फिक्स मिळणार आहेत. आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला येणारा पेपर समजला असेल कशा प्रकारचा तुम्हाला विचारला जाणार आहे. एक तर तुम्ही सराव पेपर म्हणून पण याला समजू शकतात. आय थिंक मला असं वाटतं इथंच आपण स्टॉप घ्यायला हवा. अजूनही तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत राहतात. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.